संजू शेठ काय चाललंय? काय नाही ते पोरग पाहिले पुरीसाठी पोरगं आता मीच तुला म्हणत होतो ना मग हा ना, बरं आहे, तेच. काय अडचण नाही बा शेजारचं तुम्हाला आणि काय होईल तुम्हाला मागे पुढे साथ होईल रे. आणि ते कसं सांगत आहे होते आपल्या समोर. डोळ्यासमोरची लोक आहेत त्यांच्या आपल्याला चाली डोळ्यासमोरचं रीती, सोड परत वहिनी त्यांचं- प्रॉब्लेम एक सांगत तुला मी डोळ्यासमोरचं तिकडे जाऊ दे पण घरला घर खेटून उद्याच्याला तुम्हाला नाही पोरग ते सांगत होतो हिला नोकरीवाला पाहिजे ना अमुक पाहिजे तमुक पाहिजे लय पुढं काय त्यांचं काय घेऊन बसले आपल्या त्या पोरग आहे बिगर व्यसनी सुपारीचं खांड काही तलप नाही नजरेसमोर आहे नजरेसमोर आहे भयानला वाटतं आणि त्यात तू पोरगी भाऊ एकपट आहे मी कुठं नाही म्हणले का? लय पोरगी आमच्या आता काय सांगायचे ही आहे तशीच पोरगी वळण लावलं ना तो चांगलं सारखं नका माझ्या घरी येत जाऊ. त्या पोराला हाणलं राव तिने काय डोक्याचं माझं मी तर चॅकच झालं बा म्हणलं हे काय लोकांची होईल? पोरं भांडणं आणि आमची पोरगी भांडणं करून येते तिकडे मग तिला असं छेडलं काय बोलल्यावर मग तिघं बसेल का? पोरीच्या जाती पोरी जातील समजून थोडं घ्यायचं शांत एवढं. घ्यावा लई नाही लय तू लई शांत बी नाही घ्यावा तेवढ्या पुरत असतं या खांद्याने तिकडे हात उगार दोन ठेवून बी द्या ती बी तयारी पाहिजे रोज पण तिचं लय अवघड आहे भाऊ. मग ते रोजच तिची भांडणं असेल रोज रोज स्वतःचं ऐकायचंच नाही त्याला अजिबात. हाणला त्याला शिवे दिल्या त्याला हे केलं काय करत मा काय म्हणणे ऐक तू विषय काढलाय त्याच्यापाशी आणि ते तुला म्हणलाय तू मग ऐक डोक्यात घेऊ नको पोरीच्या डोक्यात जरा कान भरव आणि पोरगी देऊन टाक बिंदास तिथं सांगावं लागेल समजून सांगावं लागेल नाही तुला जर या दुसरी पोरी नवरा केला ना तू दुसऱ्या पोरीला तर तो का म्हणून तुमचं सगळं विकून तुम्हाला गुंडाळून घेऊन जाईल. नाही नाही नाना तुम्ही सांगताय आणि आपल्या समोरचे बघणारे ते तर बोलतो आम्ही तिच्या संग. सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे माहिती आहे का? त्या पोरग तुम्हाला जीव लावीन आयुष्यभर आम्हाला दुसरं काय पाहिजे आता एक तर आम्हाला काय पोरग नाही. आणि मग तुम्हाला काय अडचण काय नाही बरोबर तुम्ही सांगते पटले मला आम्ही बोलतो त्या संग. आधार होतो गावातल्या गावात आणि पोरगी डांबरेट आहे आपली डोळ्यासमोर राहायला थोडं पोरगी डांबरट आहे म्हणूनच मी म्हणतो इथं राहू दे नाही दुसरीकडे ती नांदणारच नाही आणि तिच्या सवय दुपारी नवऱ्याला आणून घरी येईन मग नाही नाही बरोबर आहे अहो त्या नानांचं बरोबर आहे कारण तो ओळखतोय तिला मग त्याला माहिती आहे तिच्या त्याला सवयी. माहिती ही घमेंडी आहे तो कसं बी सहन करून घेईन पण दुसरीकडे जर दिली ना भाऊ तुमची पोरगी 1.5 महिन्यात घरी नाही आली तर माझी गाठ नाही. काय नाही नाही बरोबर सासू सासरे नवरा अशी ना खेळून बोट होती नाही बरोबर तुम्ही म्हणताय ते खरं बरोबर आहे. बरं, आम्ही त्याच्यामुळे शेजार- मी नाही जाऊ मी जातो भाऊ तुम्ही तिला हाका मारून बरोबर, बोला. ती मायावर धावायला बसली कुठं डोक्याला ताण करून त्यांच्याकडे बी चर्चा करून ठेवा जरा झाली अरे ते करायला तयार येत भाऊ तू या प्रॉपर्टी मुळे ना तो या माग कोणी येडं बी लागेल श्रीमंत लागेल कसलं बी लागेल एवढं त्यांना धन दिसतंय सगळं काय बावड पैशासाठी माग लागणारी वेगळी ही माणसाला माणसू अरे पण ती उद्या त्यांचं जेला त्यांना बी कळत ते काय आज्ञा आहेत का काय तू मग ऐक बिनदास पोरीच लग्न तिथं करून टाक डोक्याला अजिबात व्हायचं वडी करून घेऊ 100% आणि नाही पूर्ण ऐकलं ना वेगळा दम देऊन काहीतरी करून काही का व्हायना पण लग्नाचा विचार लेकरू आमचंच आहे नाही आमचं नाही ऐकणार कुणाच ऐकायचं मला नाही वाटत भाऊ तिचं जरा टेन्शनच आहे टेन्शन बघू बघू नाही, बोलतो आम्ही त्याला देते नाव ए बाबा मी जातो मा एका आलं सीन करतो म्हणून येणीच पाहुणे आणले आणि हेच वाटोळ करायला निघाला माझ्या घरी येऊन मांडायला बरं बरं काय डोक्याला ताप करून घेणं देण्याचा हाका मार तिला जाऊ दे त्यांना नाही तर म्हणून त्यांनीच आणले त्यांच्या संग भांडत बस. पूजा ए पूजा बाहेर ये ग जरा. पहिले का महाराणी बघा, आंबा खात आली. पोरगी का पोरग मला हेच कळत तू असे कपडे घालती हा अगं गावात राहतो जरा पोरीन सारखं आता आंबा खात नाही का पोरी? अगं ते नाही म्हणत ते जीन्सची पॅन्ट घातलीस. बरं एक काम कर ऐक मी काय म्हणते आपल्या शेजारचा काय तो करावं बाबा या पोरीला पोरग म्हणावा का पोरगी म्हणावं हेच कळत नाही मला वाटतं ऐक ना इकडे बघ अगं बोल ना ऐकते ना बाई. आम्ही तुझं लग्न करायचं ठरवलंय कोणाशी? घ्या आपल्या शेजारचा आधी नाही होय त्याच्याशी. तुला कोण सांगितलं बघायला? तुला कोणी सांगितलं बघायला म्हणजे हे काय विचारण्याचं आणि बोलण्याची पद्धत झाली का? मग आताच लग्न लावून देणार आहे का? म्हणले ना तुम्हाला नंतर करेल म्हणून. कवा? अगं हो नंतर कर. काय म्हातारी होत चालले का? आता काय म्हणू त्या पोरी तू म्हातारी नाही होणार पण आम्ही म्हातारी होणार आहे. आम्ही म्हातारे व्हायला लागलो. मग बरं बघू लग्नाचं आता काय एवढं आहे. बघू नाही आम्ही फिक्स ठरवलेच. मी करणार नाही. अरे लग्न माणसं बोलावले माणसं काय करायला बोल कोणी आपण बाहेर गावी जाणार तू इथं शेजारीच आहे ना आमच्या लग्न केलं कुठं जायचं त्याचं काय कोणतं ते ते राम भाऊचं पोरग आपल्या ते हरामखोर का त्याला त्या दिवशीच मारले मी. बाई अगं पूजा अगं जरा नीट वाग ना आपली पोरीची जाते कसं राहावं जरा. राहिलंय का तू भांडण नाही केली कुणाला हाणलं नाही मी चालले होते बरं का माझी त्यानेच मला काहीतरी बोललं मग मी मारलं त्याला. शेजार धर्म आहे मला असं अगं पुढं घरी चाललंय, येऊन काय झालं? लगेच म्हणलं, सांगायचं तुला काय बापाला करायचं? सांगायचं मला सांगायचं काय झालंय ते डायरेक्ट मारायचं. मी सक्षम आहे ना माझं बघायला. हे बघ तरी पण ऐक तरी पण आहे अरे ना, आई बापाने पाहिजे असतो जावय
का पोरीने नवरा पाहिजे पण नवरा पण अहो, दाखवायचा ऐका ना? ना, मी काय म्हणते त्याला एवढं मारून सुद्धा तो तयार आहे ना लग्नाला पण हा एवढी त्याला डाग- येऊ दे माझ्यासमोर परत त्याची अरे दोन-तीन झाली हो तरी. ही पोर आहे का काय बाई तुम्ही ते किती हास्य- तोंडाचं ते किती तुम्ही काय हसता दात काढता? आता काय करा पोरी पुढे रडावं का मग आई पोरगी आहे ना पोरीमध्ये कसा मवळपणा असावा काय जरा बाई? लाजरपणा असावा तिच्यामध्ये ते कायच दे कानाखाली ठेवून दात काढते वाघीण आहे आपली नुसतं ती वाघीण वाघीण आहे वाघीण घरात ठेवायची नसती ऐकायचं. ती हात पिवळे करून लावायची असते पहिलं सांगायची काय पाहिजे थांब हम्म. पाहुण्याला बोलावलं येडे नको मी लग्न करणार आहे मी आता सांगते मला अरे माहिती. मग आमची अरे इज्जत लग्नच घालते कर का? म्हणजे. इथं आलो नाटक बोलशील का तुम्हाला ते? विचारलं का आधी विचारलं का बघा तुमचा लाड आहे तुमचा लाड आहे आम्ही हा. काय तुझं- बाकी काय नाही थांब, तुमच्या थांब. दोघांना काय गोंधळ घालायचं घाला मला लग्न अरे करायचं हो इथं बस हो, काय लग्न कर- करायचं नाही म्हणजे काय करायचंय तुला काय करायचंय नाही, नाही, होते, आंबे खात बस अगं आंबा एक नाही दहा खा. आम्ही लाड केला तुझा म्हणजे मग आमच्या डोक्यावर बसाय निघाले की तू ठीक आहे आता ते झालं असेल काही पण ती पोरग निर्वेश नाही तर पाहतीन रोज तू शेतीवाडी आई बाप चांगले आहेत तुला सासू सासरे मजे आहेत ना तू तर बाजूनच खाशी नाही का त्याला अहो आमराई हे एक आंबा काय खाते असेल 1000 आंबे खाशील काय दात काढते अजून आपली इथं कमी का अगं हा बा पण तुझ्या चांगल्यासाठीच म्हणतोय ना आणि हे बघा आपलं बघतं पोरग हा झालं असेल तुमची भांडणं पण त्याने डोक्यात ठेवलं नाही तरी पण तुझ्या संग लग्न करायला तयार आहे तो तुला आई बाबाची आठवण आली की तू देशील आम्हाला पुरीची आठवण आली आम्ही तिथे येऊ पण त्यांनी नाही डोक्यात ठेवलं पण मी त्याला डोक्यात ठेवलं ना तू कशाला डोक्यात ठेवती काढून टाक काढून टाका आता कुणा कुणाला डोक्यात ठेवशील हे बघ तू आमच्या जवळ राहिली ना तर तुझ्या सुखादुखाला आमच्या सुखादुखाला आपण एकमेकांना साथ देऊ ना मग हा हे बघ अगं नोकरी करून एकर भर वावर घेणं कुणाशी शक्य होत नाही पण त्याने नोकरी करून आणि बघ शेतात पण बघतोय 35 लाखाचे कांदे विकलेत त्यांनी या वर्षी हे बघ जे नोकरी करतात ना ते शहरातच राहतात एवढ्याशा खुराड्याच्या घरात राहायचं तिथंच सगळं आलंच पण हाय का त्याच्यात सुख पण इथं बघ मोकळं चाकळं एवढी इस्टेट काय कामाचं आहे का तो नोकरीवाला हा हे बघ सिटीला राहणं म्हणजे कुणाचं माहित नाही लग्न नाही बारसं नाही येणं जाणं नाही त्या 4 भिंतीमध्येच ते गुदमरून राहतो बघ अजिबात नातेवाईक हे काय काय नसतं त्यांना हे बघ नोकरीवाला माणूस काय करतोय ना हे आम्हाला चांगलं माहिती एक मुलीचं लग्न करणं हेच त्याला आयुष्यभर जमत नाही जीवनात फक्त 8 तास काम करायचं आणि बाकी आराम करायचं काही नाही बाकी बघ हे बघ आई तुम्ही दोघांना सांगते कान खुलून नाही का तुम्ही दोघंही माझ्या लग्नात येऊ नका बरं आणि त्या लग्नाचा विषय पण काढू नका मी आता सांगते आणि मला तर एवढं ना लग्न करायचंच नाही आणि तुम्हाला दोघांना आता सांगते मी लग्न करणार आहे ना तर विचारपूर्वक करेन नाही तर जर बळजबरी केली तर मी विहिरीत उडी देईन तुला काय अक्कल फिक्कल? लाज वाटत नाही उलटं तुम्ही थांबा. तुमचाच लाड आहे तो लाज वाटत नाही तुला बापाला असं उलट बोलायला हा अगं तुझ्या चांगल्यासाठी बोलतोय ना आम्ही जीव द्यायला निघाली एवढीची एवढी केली हे दिवस दाखवायला का म्हणजे आम्ही तुला लहानाचं मोठं केलं आणि तू आमची लायकी दाखवणार आहेस तू आणि एक तुला सांगते जी मुलगी आई बापाचं ऐकत नाही ना त्यांच्या म्हणण्यासमोर त्यांच्या म्हणण्यासारखं वागत नाही ना ती कधीच आयुष्यात खुश राहू शकत नाही अगं मी बायको असून अजून त्यांचा एक शब्द सुद्धा खाली पडून दिला नाही हा आणि तू आता अशी उलट बोलतीस काय त्यांना म्हणजे तू आमच्या पोटी जन्म घेऊन आम्हाला शिकवायचं का काय चांगलं काय वाईट काय योग्य आणि काय नाही हा एवढी मोठी झालीस का तू छानपणा शिकवायला आणि हे तुला एक सांगून ठेवते नीट लक्षात ठेवायचं जर तुला वडिलांचं आणि माझं ऐकायचं नसन तर ह्या घराचे दरवाजे तुला कायमचे बंद आणि काय ग तू हा त्यांचा शब्द म्हणजे शब्द आहे आज पण त्यांच्या शब्दाला किंमत आहे गावातला एक माणूस सुद्धा त्यांचा शब्द मोडत नाही आणि तू घरात असून त्यांचं असं त्यांच्याशी अशी वागतीस का आपलंच दुर्दैव आहे ही असली मुलगी आपल्या पोटीशी आली लाज वाटते अहो लाज हिला आपली पोरगी म्हणून घ्यायची असं काय बोलते असं काय बोलती म्हणजे तू वागतीस तशी ना जा जा तुझं काळ कर इथं थांबू नकोस निघ नको निघ तुझं का तुम्ही थांबा अरे तू ऐक येडी झाली का तुझी ही? मम्मी यार गरम डोके तू बी थोडस ऐकून नाही घेत अरे ऐकून निघ, तर नाही निघ, करत बघ. आणि हो निघ इथून चल उठ. अरे, अगं, तू ऐक, काय ऐक, येडबिड ऐक. झाली? निघ आज आम्ही समजू की आम्हाला एक मुलगी होती ना ती आमच्यासाठी मेली आमची मुलगी मेली आता परत येऊ नकोस अशी औलाद आहे ना जन्माला नाही आलेली तीच बरी काय हो ज्यांना आई बापाची कदर नाही अशी औलाद तर काय कामाची अहो ही असली औलाद आहे ना जन्माला घालण्यापेक्षा वांज राहिले असते तर ते परवडलं असतं मला जिथं आई बापाचं ऐकत नाही ते औलाद नको आपल्याला लय नको बोलू बस झालं केव्हाच ऐकून घेते येत नाही तुझ्या घरी मी हा जा निघ आणि तुमची प्रॉपर्टी आणि तुमचे पैसे तुम्हाला सलाम माझे मी कमवून खाईन तिकडं ए, पोरी, तू ऐक यार. तुम्ही पण बोलू नका बस बायको सोबत बघा कशी बोलती बघित बिळवी संपली माय निस्ती बसली अरे बिळ नाही आणली का तुम्ही
बेळ नाही आणली का? अरे 3 किलो बेळ आणतोय आठवड्याला आणि तरी बोट चाटीत होती का? ती ताटलीच खात होती. हो वेळ खाली पण मनच भरलं नाही बघा माझं. हा तुझं कवा बरायचं? अरे माय पावशेर वाट्याला नाही खाऊन निसती पोचली, कामाचा नाही पत्त्या. आणि जसं घरातलं काम सगळं तुम्हीच करीतात. आता मला आहे का खायला ती? का मलाच खाती? नाही 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 खा. तुम्हाला खाऊन बी उपयोग नाही. अरे ही बाज दोनदा येण्याची पाळी आली मला ह्या बिळी पायी. असं बी काळं मटण मला पचायचं नाही. हा नाही तेवढं बरं झालंय बाबा. तू तरी ना डबल झाली ना, अजून काय पाहिजे? पार केली ना 5 बाई. काम करू करू जसं तुम्ही जर दमलात लागला तर मला बोलायला. अरे कव्हा आलो कुंकुन आलो की हायच त्या बाजव. मग कुठं बसू मी? माझ्या बापानीच दिली होती लग्नात. अरे याला सुद्धा किलो घातलंय 2 बारे इनू. मग तेवढं बी व्हाय ना का तुमच्या काय तुझ्या बापाची करून आणलं होतं काय सुद्धा? त्याच्या ओरो बापशीर बसती एवढी. माझ्या सासऱ्याने दिलंय मला बसायला जागा, मी बसणार. बाप कोणाचा आहे तू? ती मला माहित नाही. काय माहिती असतं तुला? माझ्या खाण्यावर नजर, माझ्या बसण्यावर नजर, मी इकडं तिकडं गेले त्याच्यावर नजर, माझ्या साड्यावर नजर, माझ्या दागिन्यावर नजर, हे घेतलं इकून तिकून त्याच्यावर नजर, कानातल्यावर नजर, सगळ्यावर नुसतं अरे नजर पण लावून त्याच्यावर लावून नजर ठेवून काय मला मोडायचं का? मॅच केलंय ती. हो मग घुकून तरी कशाला दाखविता 10 बाऱ्या? नाही बसच असं देवबापावनी बसत जायचं, काय नाही अडचणच नाही. मग काम सगळे करून बसले आणि नेमकं खायला बसले की तुम्हाला फक्त खाणं दिसतंय माझं. एवढे दिवस भर काम करीत राहते ती, एक काम दिसत अरे नाही. तुझं तोंड कवा बंद आहे का खाण्याबाबतीत? नाही एक काम कर, ती ताटलीच खा. बरं अरे जाऊ. तुला संपलेलं कळा ना. मी तुम्हाला म्हणलं होतं ना मला थोडी 1 किलोची भेळ घेऊन या म्हणून. नाही किलोची खायला 3च किलोचं माप राहू दे. किलोची तुला काय र? किलोतलं मग तू माया एवढूची बी नाही वाटेल येऊन द्यायची. त्याच्यामुळे मी 3 किलोचं माप धरलंय. बरं जाऊ दे, या घेऊन लगेच हो. तेवढीच होती घेत. जा बरं तुम्ही. अरे काय बोलत तुला काय वाटन का नाही? बिळ संपली म्हणजे काय बारीक पोरगी काय तू? हो चांगली अरे लागली. मोठ्या म्हशी सारखी तू कुशाला म्हणतील मला बिळ आण जाऊन म्हणजे? तुम्ही का बसा बरं. आली अगो का? बाई काय रे? काय नाही दाजी तुम्ही पण घरी आता घरी नाही तर आता चालू आहे बाबा. काय भांडणं चालले तुमचे? आता काय सांगू तुला बाबा? जाऊ दे, ते अरे. असंच खाण्यावर नजर ठेवते. तू तुम्ही जर बेळ घेऊन या. बहीण आहे ना यो की ताटली खायला बी येणार पोट चाटी ती 3-3 किलो बेळ आणती. खदडीची ती तशी पण ते का ताटली चाटून ठेवली तुम्ही. गप्प आहे म्हणून तू वाळून गेली का मला बोलू बोलू गप्प बस. आता मला एक सांग, आता माझी तब्येत बघ हिची बघ आणि तरी म्हणते मला खायला कमीच पडते. आता काय हिला बिळीचं दुकान आणू का इथं घरी? ओ तुम्ही या बरं जाऊन भेळ घेऊन. चल जाऊ की दे, बारकं. बोलू दे आम्हाला. परत आता ती म्हणते संपली तू आलीस गावातून ना. आण. नाही मला नाही खायची भेळ, मी आंबे खाऊन आले. बर याला म्हणतात कसली मिळून येईल का हुशार? आणि तू काय बुद्धी काय तू गैरहजर होती काय वाटपाची टायमाला? हो ना म्हणून तर तुम्हाला पसंत केलंय म्या. नाही बरं झालं बाबा. हो मला कोणी मला नव्हती बायकून तुला नव्हता नवरा. नवरा. बरं बरोबर चांगली हे जोड लागली. बरोबर जमलंय आपलं हा? बरं झालंय. झालं बरं काय बरं बोल ना का म्हणून आली तू? काय त्यांचं दे सोडून तू बोल आपलं बरी मी आहेस? आले घर सोडून. काय घर सोडून? हाकलून दिलं मला आईने. का रे? त्यांना दोघं समजत नाही, पप्पाचं काही नाही बरं का. ती आई डोक्यावर पडेल जरा अशी दाजी. सारखं उठून सुटून लग्न 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 करीती. अरे पण आणि कोणतं ते आमच्या गल्लीतलं ते येड येते एक जाड्या त्याच्या सोबत नाही लग्न लावती. भया नाही झालते भांडणं. हा त्यांना कुतवलं होतं मी. अरे पण पोर चांगला असेल तसं ते वेगळा निर्णय चांगलं नाही नाही, घ्यायचे. मला आवडत नाही ते पोरग. मी नाही म्हणलं तर मग आईने दिला हाकलून. मग मी आले मग इकडे रागा रागा निघून. नाही बरं आली. बरं, याय उगाच नका त्यांच्या तू. म्हणण्यावर कुठं ऐकत मी आम्ही तू पण सांभाळते समजून. मी बोलते ना तिला हे काय आहे मावशीचं हा उठसूट लग्न आणि कुणी जाड्या बिड्या बरोबर करीती का लग्न तर माझा नवरा बघ बरं किती देख नाही. हा. बोलतो मला खाय वाचून पण दिसायला तर चांगला आहे ना कमीत कमी. जाऊ दे काळे कवय ना पण हा मला मग मनाने चांगलं आहे ना. अगं असं गेला का अशी लोक तोंडात बोट घालतात बाया माहितीये का? का बरं कायच भारी काय देख नाही बाई. दाजी अगं काळा का असं ना. काय म्हण पण दाजी बघ ना काळे कसं. पण भारी. हा मग तुला बघितलंय ते जाड करून मग. आता ही कसं ही मासाडासारखं आहे त्याच्यामुळे आता काही म्हणू दे काय त्याला इलाजच नाही आपलं. जाऊ दे तू नको लक्ष आणि हिला तरी कोणी केलं असतं? ओ हे असलं क्विंटलचं बोजा कोण सांभाळाय मोकळा आहे? तुमचं कौतुक करायला लागले मी. तुम्ही नका माझं हे करू. म्हणजे ती माय वजन पाडीत होती काय? हा. आणि तुझं तरी काय वजनाच सांगतोय मी दुसरं काय करतोय? तुम्ही तर सगळं सांगत आता माझं. असू दे आता जीव आहे माय तो पण तेवढा. खरंच बोलले ना ग दाजी, कुठं काय खोटं बोलले बा. तू वजन कमी कर बरं. ते चालले वाळून तू. अरे बाबा ती वजनाचं म्हणलं होतं लय राग येतोय. अरे तिला म्हणतो सकाळचं आहे ना ही ती जी बिडीचं सांगते ना मला 1 किलोमीटर 2 किलोमीटर चलत जा.
ती म्हणते माझ्या तब्येतीला मला फार जपायचंय. बरं तिच्या लग्नाचं बोलायचंय का? हा नाही लग्नाच हा? बोलायचंय. आता तिचं चाललंय का माझं चाललंय? कुठं बी येऊन जाऊन साऱ्या गावात बी आग लागली, पेट पडला तरी ह्याला ह्याची बायकोच. राहू दे दाजी, तुम्ही सांगा ना घरी मम्मीला. बरं आपण मी काय काय करू? ऐकते माझं. बोलतो मी मोठी त्यांच्या जरा लईच आगाऊ संग आहे. पण मला एक वाटतं बरं का ती आहे ना चुकीचा निर्णय नाही घेणार असं मला वाटतं. पण दाजी मी लहानच आहे ना अजून, आता एवढं लोक काय करायचं? अरे तुला एक सांग का केव्हा तरी लग्न करायचंच ना. ठीक आहे तुला तुझ्या बापाचं आणि आईचं ऐकायचं नाही का? ऐकायचंय दाजी पण बरं मला एक सांग का तुझ्या मनाने तुला नवरा करायचा आहे. बरं असं कर कोण पोरगा असेल ना ती सांग. बरं तू काय काळजी करू नको आम्ही करून देतो तुझं लग्न. बघू घरचे काय म्हणते ती. आणि तुला एक सांग का मुलगा चांगला पाहिजे हा? आणि तुला माहिती ना तुझ्या ताईचं लग्न झालं त्यावेळेस आमच्याकडे तरी काय होतं रे? आणि आता आहे ना तिने रोज 3 किलो बेळ खाल्ली ना तरी संपायचं नाही. आणि तुला एक सांग का कांद्याच्या डाळिंबाच्या जीव आहे ना भरपूर काय आलंय. आता 4 चाकी गाडी दारात सगळे काहीच कमी नाही. आणि तुला एक सांग का आम्ही कष्ट करून आहे ना तिकडे बांगला बी बांधाय काढलाय. आणि तुला एक सांग का ही सगळं आहे ना शेती जेव्हा केलं. आणि तुला एक सांग का शेती जर असेल ना तर कोणालाच काही कमी पडणार नाही. आणि मला एक सांग तू कशाहून शेतकऱ्याला कमी समजती. आणि तुला एक सांग का शेतकऱ्याला कधीच कमी नाही समजायचं. पण तुझ्या बापाने सुद्धा आहे ना योग्यच निर्णय घेतलेला असेल असं मला वाटतं. खरे अगं तुला समजायला पाहिजे आज शेतीच्या जीवावर आमचे पोरं मुंबई सारख्या शहरात शिकतात आणि शेतीच्या जीवावर याच्यावरच आम्ही 2-4 लोकांना काम देतो माहितीये तुला. अगं लोकांना लाख रुपयाची नोकरी जरी असेल ना तरी ते महिन्याला घेतात. पण आम्ही तर एकदाच घेतो ग तेवढं. आणि आज बघ बरं तू किती महागाई झाली. अगं शेती घ्यायची म्हणली तर गुंठाभर सुद्धा भेटत नाही. आणि काय ग त्या नोकरीवाल्यांचं अगं नोकरीवाले तिकडच पिऊन पडत येत आणि त्यांच्या बायका आमच्या इथं शेतात काम करीत आहेत. अगं तुझी दाजी म्हणतात मी जशी जाड दिसते ना पाठीवर पंप घेऊन मी 10 पंप फवारणी करते माहिती का तुला. आणि मला तरी काय बघून दिलं तर आई बापाने शेतीच तर बघून दिलं होतं. अगं तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला शेती जरी असली ना तरी बास झालं बघ. आणि काय ग नोकरी 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 तरी त्यांचं काय घेऊन बसलीस. आणि उद्या जर त्याची नोकरी गेली तर मग काय करायचं. कटोरा घेऊन भिकच मागायची बारी येईल की. आणि कशाच्या जेवावर जगायचं ग. आणि शक्य आहे मुलाला लहानाचे मोठे करणं. आणि आज कोरोनामध्ये नोकऱ्या गेल्या त्या लोकांच्या काय परिस्थिती झाली लोकांची. खाण्याची पंचायत झाली. आणि तुला ऐकायचं नाही आई बापाचं काय तू स्वतःला लय हुशार समजितीस होय. काय एकुलती एक आहे म्हणून काही बोलायचं आई बापाला उठसूट भांडणं करायचे आणि निघून यायचं. आणि मला एक सांग तुला आहे ना थोडी तरी अक्कल पाहिजे होती इथपर्यंत येऊस तर एक फोन करून मला सांगायचं ना. आणि कधी आपले आई बाप आपलं कधीच वाटोळ करीत नाहीत. आणि आजकालच्या पोरींचं आहे ना लय अवघड झाले. अरे बोलायला सुरण नाही ठेवली. नाही तर काय दाजी चुकलं माझं, मला माफ कर. खरंच तुम्ही माझे कान उघडवले. मला हे सूत्र कळलंच नाही, फक्त शिकले मी. आणि दाजी जगाचं ज्ञान खरंच नाही आहे मला. आणि मम्मी पप्पा सोबत भांडून आले. आता कोणत्या तोंडाने घरी जाऊ गं. आणि ताई मला पण शेतकरीच नवरा करायचा. आता तो स्वतः जगतो आणि दुसऱ्याला पण जगवतो. पण मी एकटी घरी जाणार नाही. परत मला बोलतील तुम्ही दोघं पण चला माझ्यासोबत घरी. अरे आम्ही दोघं येतो तू काळजी करू नको. पण तुझ्या चूक तुझ्या लक्षात आली ना एवढं लय झालं. बस झालं आम्ही दोघंही तुला सोडायला येऊ. आणि तू बघ तिथे गेल्या त्यांचाही निर्णय चुकीचा नसेल. अगं लय चांगलं होईल तुझं. तू कशाला काळजी करतेस. अरे मला एक सांग ताई तुझ्यापेक्षा बी पाताळ होती लग्न झालं तेव्हा. आता काय आहे तिची तब्येत बघ ना. आणि शेती करती आणि असं काय नाही ती 10 पंप पाठीव मारी ती. बरं एक काम कर चल आपण ये ना तिला ती घरी सोडून येऊ. हो चल बरं तू चल. चप्पल तुडवली दाजी. जाऊ दे पायाखाली आल्यावर तोडणार ना. चल आता तरी फटाफट चालावा. आता का डोक्याला हात लावून बसली. गप 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 ती पोरगी एक पट्टन तू दुप्पट. मग आता कुठे गेले काय झाले काय आहे का टेन्शन डोक्यात पिक्यात काय. काय नका तिचं टेन्शन घेऊ. बघा ना कशी चरा चरा बोलत होती. खाल्लं का करून खाल्लं का. हा ना खाते ना. मला लय आनंद झाला पोरगी निघून गेली तर. काय तोंड टाकलं तिच्यावर. काय मी काय वाईट सांगत होते का तिला. चांगलं सांगत होते ना. थोडं समजून घ्यायचं. नाही मी तिला चांगलं सांगत होते ना. काय तिच्या वाईटचं बोलत होते. लग्न कर बाई चांगलं पोरग आहे डोळ्यासमोर राहीन एवढंच बोलले ना. तुझं तोंडच बंद व्हायना का. मी म्हणलं थोडस गुढीत सांगन तर तिला धरली काय उचलली काय हाकालली काय काय यार तू आई येईन काय. अहो पण हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही समजून सांगायचं होतं ना लेकीला. तुमचं ऐकती ना तर तुम्ही सांगायचं होतं. लाड केलं लेकराला थोडस मग ते आई बापापाशी हट्ट करायला कुठं करायचं त्यांनी. आपण हट्ट पूर्ण केले नाही तिचे.
हा पण फालतू हट्ट पूर्ण करायचे का टाकायची गरज फालतू हट्ट पूर्ण करायचे का तिचे लग्नच कर असंच म्हणत होतो ना पण आपण आयऱ्या गेऱ्याला देत नव्हतो तिला डोळ्यासमोर तुझ्या मावशीला कोणाला तुझ्या बहिणीच्या पुरीला कुठं आली काय बसली तुम्ही कुणाला फोन केला नाही का मग पोरगी एवढी लिचिपीची आहे का ती मग तुम्ही करायचे होते ना फोन मी रागाने बोलले मी हाकलून दिलं मग तुम्ही तरी थांबवायचं होतं नाही तर फोन करा बसली असेल एखाद्या मैत्रिणीकडं नाही बघा आली अहो काय मामा राव तू तुम्ही गेल्या इथं करमत आहे का हम्म कर्मत आहे का आणि शेत ये आहे का? तुझ्याकडे आली होती काही ती आहे तिची बस अहो नुसतं काय तुझं मानतो तोंड टाकील. तुम्ही बस दे दाजीला. बसा जाय बापू मी सांगते काय झाले बसा हा जीवली का मी येडी आहे का नाही सांगा हा आई बाप पोरांच्या भल्यासाठीच बोलतात का नाही अहो तर मी काय म्हणलं तिला की शेजारीच आमचं पोरग एक चांगलं पोरग आहे हा मी काय म्हणलं डोळ्यासमोर राहीन हाय का आम्हाला पोरबाळ आहे का नाही. एकटीच आहे बरोबर हा पोरग आहे का आम्हाला हा? आमच्या डोळ्यासमोर सुखी राहील आम्ही आनंदात जगू ना बरोबर हा मग तेच म्हणलं पण त्या पोराला काही व्यसन नाही हा तरी हेनीच हुंडाडलंय त्या पोराला मावशे एवढं सांगितलं पण एवढं वसा जाऊन सांगायची काय गरज? अगं मग मी काय येडी आहे का तिला वसा वसा सांगितलं मी तिला आधी गोडीतच सांगितलं बाई असं पोरगे मग आता तिला पारा पार असं सांगू काय तुला इतका पारा चढवलाय तिने अहो, तुमचा करायचंच पा- नाही तिला नोकरीवाला पोरगा पाहिजे काहीच नाही लागत तिला नोकरीवाला बी तिला नाही. ऐकून तरी घेतली ती समजून सांगण्याच्या पद्धतीत तुम्ही जर दाहून सांगायला लागल्या ती कसं काय मान्य करीत अहो, ती विचारा तिला बरोबरीला आलेल्या आमच्याकडे आले होती तयार झाली हो सगळ्या गोष्टी तयार झाली अजून काय केलं पाहिजे तिने झालीस का तयार मग माझ्याकडे बघ पोरगी कोणाची आहे ती नुसतं आणि मगाशी काय झालं पोरगी बोलून कोणाची गेलं का? तुझ्या आईचा तोंडाचा पट्टा सुरू झाला थांबती का ती काय बघ, होते तेच म्हणायले. तुम्हाला सांभाळून जाणं महामानीस नाही तर काय म्हणजे माझं बोलणं दिसतंय पण माझ्या मनातली माया दिसत नाही तुम्हाला आहे. चला लवकर ते आपल्या अगं बस की इथं. काय? तू तर लय घसरण कायला घसरण एवढ्या दिवसात ना आली बरं झालं तुझ्याकडेच गेली होती मला तुझ्या संग पण बोलायचं गेलो, जीवली का आंबेच खाल्ले नसते परत काय खाल्लं नाही काय खाल्लं नाही तिनं नाही तिला बेळ खायची होती पण नेमकी संपली हो. आमचं लाड ओ, लेकरू तुम्ही गप्प आलं बसा तरी सारखं काय भेळ 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 काय जावाय बापू सारखं त्या माझ्या लेकीला भेड 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 बघ की काय करता. सारखं भेळ भेळ एका आठवड्याला 3 किलो वेळ खाती राम राम एवढं जपावं लागत आहे बरं काय आता काय निर्णय काय झालाय का नाही ते तरी सांगा आम्हाला नाही तर आम्हाला दुसरं स्थळ बघायला नाही नाही ना ना तयार आहे ती चाळीत उभे राहा तुम्ही ती काय आमच्या पुढे जाते वय भांडण त्या दिवशी बसा तुम्ही. हाणामारा मारा झालं दोघांच्या. बसा बसा नाही नाही बसा बस तिकडे थोडं दोघांच्या बस तू बस आम्ही थांबतो इथं बस चालूच असते ना आता काय पोरीने पोरगं आणलंय हा म्हणजे खोटं बोलतो काय मी तेव्हा आता मला तीच मत होती ती मला आल्या घरी आल्या कुठून काढीन ही बी पोरग आणलं का मग ह्यालाच हाणलं म्हणत होती ना तुम्ही काय ऐकता काय माहिती काय बाबा बाई बरं काय झालं आधी जाऊ दे तिचा कसा आहे स्वभाव थोडा जाते ते विषय सोडून पण तो तयार आहे लागणार काय प्रॉब्लेम बरं ऐकलं का मार खाऊन पण तयार आहे. मग तू काय तयारी सांग बघ ही अशी इथून पुढे कायच करावं बाई जाऊ नवऱ्याला दे. तर आता मला एक सांग तो ज्याला हाणलंय तो तुझ्या संग लग्न करायला तयारी आता इथून पुढे काय त्याला हाणू नको नाही, मग तो किती आनंदात ठेवेल. त्याला मूळ पॉइंट आहे ना त्याला तशीच बायको पाहिजे त्याला तिचा स्वभाव पटतो म्हणून ती लग्नाला तयार झाली तसं मानाने लय मोठी आहे ती पोरगी मग तुम्ही सांगा जावई आता ही जर अशी लग्न केल्यावर जावायला मारलं ती राहील का तिथं नाही ना सांभाळून का पण त्यो त्यांनी माझं नाव घेतलं होतं आणि पहिले विचार त्या कसं पाहू राहील आता ते जाऊ दे आता तू सारखं ते काढू अगं नका आता गप्प बस ना तू हा सगळं झालंय तर समजदारी आहे. म्हणून माझा जीव मग एवढं तुटला समजदार भेटणार आहे का तुला आता तरी तयारी आहे का आहे ना आहे. दोन्ही 50% सर्किट आहेत ही 50% जुळून जाईल लेवल नाही लेवलला आहे. काय अडचण नाही म्हणजे आमच्या सारखंच म्हणत हा हा आलं इथं बी आपलंच तुम्ही तर कुठं घेऊन जावा का नाही काय चला तुला आपलं मी पुढे येत नाही बरं बसा कुठं चाललं बसा खाली तू ऐकायला आलात काय चाललं नाही नाही म्हणजे काय चालूच असतं आमचं बरं जाऊ दे घरी तुम्ही चाललंय. तुमचं बोला ती बरं बोल पोरगी आधी आमचीच आहे बोल आता आधी काय बोल एकदा बोलून घे तू काय म्हणून नाही नाही मला म्हणायचं खरं पण मी यांना 2-3दा बघितलेलं आहे भेळच्या दुकानात असतात बाई बघ तुझी भेळ सगळीकडे प्रसिद्ध झाली बेळ म्हणजे प्रसिद्ध म्हणजे आठवड्याला 3 किलो खाणाऱ्या माणसाचे नाही प्रसिद्ध होणार काय होईल जावई सारखं बोलू नका माझ्या लेखील तसं अहो, तिने आता आहे ना रोज 3 किलो खाल्ली तरी मला अडचण नाही मग कशाला बोलताय काय सारखं काळजी करू नका बरं झालं ना मग पक्क पण लागायचं लागा मागायला. तयारीला. लेकराची आई इच्छा म्हणलं का? काय लग्नात आहे ना भात पुरी असंच खायला ठेवा मार खायला ठेवू नका नाही 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 ठेवत बघितलं नाही नाही तुम्ही त्याची काळजी करू नका मात्र आम्ही भेळ ठेवणार आहे तर त्या वस्तूमध्ये ना एक तोंड जोडायचं मशीन देऊ काय अडचण अहो, मजाक करायले ते हा बरं जाऊ दे
मग नाना लागायची तयारी त्याला काय विचारायचंय की मला विचारायचं काय नाही विचारायचं, काय विचारायचं आता, काय विचारायचं राहिलं आता एवढं सगळं ठरविलं तर आता लग्न याच्या पलीकडे काय विचारू शकतो तू? काहीच नाही 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 आता मस्त आहे, बसताय बोलताय मी काय म्हणते आता काय विचार? एवढं सगळं ठरविलंच आता जावं तुम्ही लग्नात थोडी भेळ बी ठेवा बरं का. बाई जावई लग्नात कोण भेट होतो? भेळ ठेवाच शिव जेवणात तुम्ही ठेवाच भेळ पहिला आयटम तीच राहणार. पहिला आयटम तेच ठेवा नंतर तुम्हाला कोणचं घ्यायचं चालतंय एक नंबरला चालतंय तेवढं होय ऐक आधी ऐका ना, मी काय लाड दुसरं काय मी काय आम्ही म्हणते ना होय सगळं स्वयंपाक व्यवस्थित करतो, यांच्या पुरती काय 3-4 किलो बेळा. मी काय म्हणते ऐक ना हे बघ तुला काही सक्की मिळवणी नाही मावस मिळवणी आहे तेवढेच एक तुला लाड पुरवावच लागतील मेवणी मग मेवणा झाला. आम्हाला आहे ना बरं का एक काम करा, ज्या टायमाला मी येईन ना तुमच्या घरी त्यावेळेस काय करायचं, कशाला आमच्या बेळ तुम्ही संपायला? जेवणच करू नका, नुसती बेळ आणायची, बाकी जवळ डोकं चालवायचंच नाही, आणि त्याच संग 2-3 कांदा असलेली झाली. चला चलो वाजून द्या आता. बरं मामा लागा तयारीला. तू कुठे चालली अगं थांब की तयारी करायला येते मी परत अगं तयारी करायला थांबले की कशाला जातेस आता चला आपलं तिकडे काय बोकायचं यायचं नाद लागलं, मिटवलं ना आपण. असं बरं इकडून द्यायचं जुळून कुठं तरी तर ते चाल याड्यावानी करू राहिली मोकर इथं गुंडा घेऊन जाईन तू पण. अगं मी तुझ्यासाठी थांबलोय. बर मग काय म्हणते हिरो बाकी काय नाही एवढं मार खाऊन नका तू लग्नाला तयार झालं का बरं रे अगं गणिताच्या तासाला बघायचो ना लहानपणी तुला, तेव्हापासूनच आवडायची. हा का तू नाही का गणिताच्या तासाला यायची आणि बाहेरच बसायची. तू घंटाचं काय काढते बाहेर बसायची म्हणजे लय हुशार नको आहे रपटा परत तुला. बरं मागते साव दे स्वयंपाक येतो करतो तुला हा म्हणजे थोडंफार मला तसं काही येत नव्हतं सांगून ठेवते का लग्न करायचं स्वयंपाक करायचं मग बाकी काय म्हणतो हा सगळेच आकडे मोडतायत तुम्ही. तर जमलं काय तुमचं हा आता जमलंच आहे. लयच नाटकी धराव पर हाणामाऱ्या उठल्या ना आता तर पार गुलू गुलू बोला द्या आणि आता जिथं प्रेम असतं तिथं थोडं भांड्याला भांड लागतच ना. नाही पण हा किल्यान दिसतंय नाही माझे चटके माझे पटके सगळं माझं मी सहन करतो. तू ये हा तुला बघ एखादी अशी नको. अशी नको पण बरं जाऊ निघ मग राहू दे, निघ. राहू दे. अशी नको काल आला मी इथं. होय बाकी काय म्हणतो मग ऐक एखाद्या लेकरं चल, मी उचलून चालले सगळं मम्मीकडे मोडतंय बरं काय की माझं. हा आता काय प्रेम केलंय आली या बोगाशी बोगा अरे 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 अरे